हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. सो आता आम्ही जातो आहे कैकडी महाराज मठ बघायला. आणि आमच्या मठापासून ते कैकडी महाराज मठ याच्यामध्ये 15 ते 20 मिनिटाचं डिस्टन्स आहे. बट पंढरपूरमध्ये सध्या खूप गर्दी आहे, तर आम्हाला 20 ते 25 मिनिटं लागली जायला. तर आम्ही आता ऑटोमध्ये बसलोय आणि जातोय मठ बघायला. तर हा आहे कैकडी महाराज मठ. गाईज, तुम्ही गर्दी बघा, खूप गर्दी आहे. लाईनमध्ये पण खूप गर्दी होती. नंतर इथं चप्पल स्टँड आहे, तर आम्ही इथं चपला वगैरे ठेवल्या. तर आम्ही मध्ये एंट्री करतोय आणि इथं असं चार्जेस वगैरे काहीच नाहीये. तुम्ही फ्रीमध्ये बघू शकतात मठ. चार्जेस वगैरे असं त्यांनी काही ठेवलेलं नाहीये. तर आता आम्ही जातोय मध्ये बघायला. सो ही एंट्री आहे इथून. गर्दी तर भरपूर होती, बट आता आम्ही जातोय मध्ये. बघा गाईज, इथं असे जे जुने संत वगैरे आहेत त्यांच्या अशा यांनी मूर्त्या ठेवलेल्या आहेत. काही काहींची मला नावं माहिती आहे, काही काहींची नावं माहिती नाहीये. तुम्हाला आता मी सगळं दाखवते. आणि मध्ये मध्ये असं त्यांनी लिहिलेलं, भिंतींवर असं लिहिलेलं होतं की कॅमेरा अलाउड नाहीये. तर मी थोडे असे शूट घेतले. असं काही काही शूट घ्यायची, मग काही काही राहू द्यायची, असे मी शूट घेतलेले इथं. तर आता बघा तुम्ही, खूप जुने जुने संत आहे की जे अजूनपर्यंत नावं पण माहिती नव्हती. काही नाव नवीन ऐकले इथं. पण छान होतं, म्हणजे खूप सारं असं बघायला भेटलंय. साधू संत असे भरपूर होते. तर आता तुम्ही पुढे कंटिन्यू बघा. तर आता आमचं मठ वगैरे पाहून झालेला आहे. आम्ही चप्पल वगैरे सगळ्या घेतल्या आणि आता आम्ही बाहेर जायला निघालो आहे. तर आता आम्ही इथून जाणार आहे
असंच फिरायला म्हणजे मार्केटमध्ये जाणार आहे, काही सामान वगैरे घ्यायचा होता आम्हाला. सो आम्ही आता त्याच्याकरता जातोय. तर याच्या पहिले आम्ही मठ वगैरे बघितला, त्याच्यानंतर आम्ही मठामध्ये गेलो, थोडं फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही तिथून जायला निघालो आहे. आपलं आम्ही जातो आहे. तर तुम्ही आता पुढे कंटिन्यू बघा. आणि गर्दी तर बघा गाईस, भरपूर गर्दी आहे. आम्हाला काही तुळशीची माळ वगैरे घ्यायच्या होत्या, काही प्रसाद घ्यायचा होता, कुंकू वगैरे असं सामान घ्यायचं होतं सगळ्या देवांचा. तर आता आम्ही इथं आलोय. तर तुम्ही आता बघू शकता की गर्दी बघा, भरपूर गर्दी. पाऊस नव्हता, गरम खूप होत होतं. आणि तर आता बघा तुम्ही गर्दी. काही लोक प्रदक्षिणा मारतात आणि आम्हाला अजून संध्याकाळी जायचं होतं, म्हणजे 6-7 वाजेपर्यंत आम्हाला जायचं होतं. नामदेव पायरी आहे, तिथं दर्शन घ्यायला जायचं होतं आम्हाला नामदेव पायरीचं. सो आता इथं हे मंदिर आहे नामदेवांचं. तर पहिले आम्ही मध्ये दर्शन घेतलं मंदिरामध्ये. कॅमेरा वगैरे काही अलाउड नव्हता, तर मी शूट वगैरे काही केलेलं नाहीये. बट आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर जी आपली नामदेव पायरी आहे त्याच्या समोर एक त्यांनी दिवे लावायचं ठेवलेलं आहे, म्हणजे तिथं आपण दिवे वगैरे लावू शकतो. तर तुम्ही पुढे बघा की आम्ही दिवे वगैरे लावले. तर आता पहिले मी तुम्हाला ही गर्दी दाखवते. की गर्दी बघा, किती गर्दी. लोक नुसते चालतच जात आहे, चालतच जात आहे, प्रदक्षिणा मारताय, कोणी प्रदक्षिणा मारतंय. तर आता बघा तुम्ही, आम्ही इथं नामदेव पायरी समोर हे दिवे लावले. अधिक मास होता तर मग ते दिवे वगैरे लावले, आत्याने पण लावले, त्याच्यानंतर आम्ही लावले, मी पण लावला होता दिवा वगैरे. सो आम्ही 108 वाती घेऊन गेलो होतो आणि मग दिवे वगैरे लावले आणि नंतर मग असंच फिरत होतो, थोडं मार्केट बघत होतो, काय काय नाही. त्याच्यानंतर असंच सामान बघितला. माझ्या भावाला कडं वगैरे घ्यायचं होतं, असे दिवे वगैरे बघितले छोट्यामध्ये. त्याच्यानंतर आम्हाला कुंकू वगैरे घ्यायचा होता, कुंकू वगैरे घेतला थोडाफार. नंतर मूर्ती घ्यायची होती विठ्ठल रुक्मिणीची, ती बघत होतो. प्रसाद घ्यायचा होता आम्हाला. बघा गाईस, कुंकूची किती मोठी मोठी ठेवलेली आहे यांनी. त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतलेला आहे. तर तुम्ही आता पुढे कंटिन्यू बघा. मग आम्ही चालून चालून थकलो, उसाचा रस वगैरे पिला आणि आता वापस मठामध्ये जायला निघालो आहे. तर इथं समोर आमचा मठ होता, मठामध्ये गेलो आणि तुम्हाला आज मी दाखवते की मठामध्ये रूम कसे. आमचे कपडे वगैरे सगळे आम्ही वाळ्यात घातलेले होते मठामध्येच. तर हा मठ आहे, झेंडूजी महाराज मठ.
3 मजली बांधलेला आहे. आता अजून 1 मजली चालू आहे. तर पुढच्या वर्षी होऊन जाईल. तर ही आमची खिडकी होती मठाची आणि तेव्हा थोडं वादळ सुटलेलं होतं, म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर इथं आम्ही असे 8 जण राहत होतो. हा रूम होता एक. त्यांनी गाद्या, उशी वगैरे सगळं दिलेलं होतं आणि पाण्याची पण व्यवस्था खूप छान होती केलेली. म्हणजे वॉशरूम वगैरे सगळं व्यवस्थित होतं. आणि बघा गाईज, आमचं हे जेवण होतं मठामध्ये. जेवण पाटोळ्यांची भाजी, पोळी, बुंदीचा लाडू. तर मी आता इथेच व्लॉग एंड करते. बाय गाईज. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल.